आणि या वर्षीच्या सीझन मध्ये नाईट टुर्नामेंट मध्ये ट्रॉफी जिंकलेली नाहीये. आणि आता टॉस जिंकून सानिया इलेव्हन बार्नेने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सानिया इलेव्हन बार्ने हा संघ आज जर मार्च महिन्यामध्ये कडक उन्हात जर कुठे स्पर्धा चालू असेल तर गौरव कामतच्या मैदानावरती आणि बार्नेकरांची स्पर्धा आहे आणि तिथे सानिया इलेव्हनने एक ट्रॉफी जिंकलेली आहे. अनंता जोशी साहेबांचं आगमन. हॅलो हॅलो. आदरणीय चिंतामण जोशी साहेब, बंडू जोशी साहेब, अनंता जोशी साहेब तिघांनाही मी आमंत्रित करतो की आपण स्टेजवरती यावं. आदरणीय भास्करजी माळी यांनाही विनंती करेल की आपण देखील स्टेजवरती यावं. अनिलजी बोडके यांनाही विनंती करतोय अनिल दादा आपणही स्टेजवरती यावं. सावले हेदवली सर्व नागरिकांना मी विनंती करतोय की आपण सर्वांनी सन्मानाने या स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. ही स्पर्धा आपली आहे, हा मंच आपला आहे. त्यामुळे सावळे हेदवली सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण स्टेजवर या. मॅचला सुरुवात. पहिला बॉल पॉइंट मध्ये कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती पॉइंट मध्ये कॅच ड्रॉप झाली आणि एका धावेने सुरुवात आहे ती मात्र सर्जा मोरिया इलेव्हन माळेवाडीची. जबरदस्त स्पर्धा, आमदार चषकाची ही स्पर्धा आणि पहिल्या बॉलवरती सिंगल रन गेली ती मात्र तेजसच्या बॅटमधून. हरेश माळे आणि तेजस लेकुरवाले या दोन फलंदाजांनी सुरुवात केलेला आणि सर्जा मोरिया इलेव्हन मालेवाडी हा संघ कदाचित ही स्पर्धा आमदार चषकाची ही स्पर्धा मालेवाडी आणि त्याचबरोबर बारण्यासाठी लकी ठरेल. कारण आज 8 जे संघ आहेत त्यांना यावर्षी ट्रॉफी मिळालेली नाहीये. त्यामुळे एक संघ आज नक्की विजेता होईल 2026 मध्ये. दुसरा बॉल वेगवान बॉल टाकलाय सानिया इलेव्हन बार्ने टीम. कमालीचं हे षटक आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 बॉल मध्ये रन्स आलेत त्या मात्र 1. आमदार चषकाचं हे भव्य दिव्य नियोजन विलासजी मोडक, गणेशदादा मोडक आणि भानुदासजी धुळे साहेब या त्रिमूर्तीच्या वतीने केलेलं हे भव्य आयोजन. सामना क्रमांक 2. आणखीन एक चांगला बॉल बॅक टू बॅक डॉट बॉल टाकतो हरेश माळीसाठी. जो हरेश माळी यावर्षी चांगला वाटतोय त्या हरेश माळीच्या विरोधात डॉट बॉलचा मारा करत असताना चांगला बॉल टाकलाय बॅक टू बॅक डॉट बॉल. सानिया इलेव्हन बार्ने हा संघ आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे कारण आज त्यांनी ट्रॉफी जिंकून ते आलेले डेच्या स्पर्धेमध्ये आणि लगातार नाईट टुर्नामेंटमध्ये देखील सानिया इलेव्हन बार्ने सर्जा मोरिया इलेव्हन माळेवाडी हा संघ देखील कमी नाहीये. गेल्या वर्षीची सीझन नाईट ट्रॉफी जिंकून या टीमने समाप्ती केली होती आणि यावर्षी आमदार चषकामध्ये समीर आहे त्या ठिकाणी. 1 रन इथून मिळेल. लगातार 3 डॉट नंतर ही सिंगल आली. 5 चेंडूमध्ये धावा आहेत फक्त 2. सानिया इलेव्हन बार्ने आणि त्याचबरोबर सर्जा मोरिया इलेव्हन मालेवाडीमध्ये याआधी कधीही मॅच झाली नाही यावर्षी. त्यामुळे चांगल्या 5 ओव्हरमध्ये चांगल्या रन सेट कराव्या लागतील कारण यजमान टीमला पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जय अंबिका माता आंबोट टीमने 72 धावा उभारल्या आणि त्यानंतर दुर्वा इलेव्हन साबला टीमला त्यांनी मात्र पराभूत केलं. लास्ट बॉल हरेशच्या तेजसच्या बॅटमधून आलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमा पार. सर्जा मोरिया इलेव्हन मालेवाडीचा पहिला सिक्सर. 1 ओव्हर कंप्लीट. रन्स आलेत पहिल्या ओव्हर मध्ये 8. आमदार चषकाचे हे भव्य नियोजन आपण पाहतात. विलासजी मोडक, भानुदासजी धुळे आणि गणेशदादा मोडक या त्रिमूर्तीच्या वतीने आमदार साहेबांच्या नावाने या भव्य नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नियोजन किती छान आहे बघा. प्रेक्षकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था आणि बक्षिसं देखील भरपूर आहे. उंच उंच अशा सुंदर ट्रॉफीज आहेत. 5 क्रमांकाच्या 5 सुंदर ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर, बेस्ट बॅटरसाठी LED TV आणि बेस्ट बॉलरसाठी मात्र कूलर असे 3 वेगवेगळे पारितोषिक 3 खेळाडू या स्पर्धेमधून नक्की घेऊन जातील. आणि काय दमदार बॅटिंग केली. पहिल्या
ओव्हरमध्ये तेजसने सिक्सर मारला, 1 ओव्हरमध्ये 8 आल्यात. सानिया 11 बारने टीमकडून आता दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र युवराज या बॉलरचा इथून वापर करण्यात आलाय. चांगल्या टचमध्ये युवराज आणि ओव्हरला करतोय सुरुवात. पहिला बॉल हरेशसाठी बाहेर टाकण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी आणि चांगला चेंडू टाकला युवराजने. डॉट बॉलने सुरुवात करतोय सानिया 11 बारने. चेतन मुने, लखन मुने, राम मुने अशा अनुभवी खेळाडूने भरलेला हा संघ. तर त्यांच्या विरोधात सर्जा मोरिया 11 माळेवाडी. बॉलरच्या बॉलिंगवरती ॲक्शनवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं. तिसरे पंच त्या ठिकाणी आहेत. थर्ड अंपायर आपण या ठिकाणी चेक करा. पहिला चेंडू युवराजचा पण गोलंदाजीवरती आक्षेप इथून नोंदवण्यात आला आणि तिसरे पंच टेक्निकल ऑपरेटर सहित हा डिसिजन इथून पेंडिंग आहे आणि चेक करत आहेत. सावळेचं मैदान नेहमीच नवीन संघांना ट्रॉफी जिंकून देणारं ठरलंय. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि पहिला डॉट. हरेश माळी. सर्जा मोरिया 11 माळेवाडीचा हा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगला बॉल टाकलाय युवराजने. बॅक टू बॅक डॉट बॉल. हरेश माळी सर्जा मोरिया 11 माळेवाडीसाठी सध्या जी तुफानी बॅटिंग व्हायला हवी त्या तुफानी बॅटिंगसाठी खरं तर तो ओळखला जातो. पण आता डॉट बॉल खेळतोय आणि या गोलंदाजीची आवश्यकता होती ती गोलंदाजी दाखवतोय तो युवराज. पावड्यांचं आगमन या क्रीडा मंचावरती. दमदार शॉट हरेशच्या बॅटमधून आलाय सिक्सर. इट्स टाइम टू फायर. हरेश माळीचा हा षटकार. सपोर्ट या टीमला केलेला टी शर्ट देखील नंदू शेठ माळी यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले होते आणि त्यानंतर ही मॅच पाहण्यासाठी या मॅचसाठी देखील त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थोडे बिझी आहेत पण तरी देखील लाईव्ह या क्रीडा स्पर्धेचा आनंद ते घेताना दिसत आहेत. षटकार मारलाय हरेशने. 2 डॉट बॉल नंतर आक्रमण त्याने चढवलं. 14 धावा ऑनबोर्ड लागल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर. हरेश आणि तेजसला माहिती आहे की जर का आपण पार्टनरशिप केली तर विपक्षी टीमवरती आपण यानंतर सेट झाल्यानंतर बॅटिंग करू शकतो आणि तेच वातावरण सध्या हरेश आणि तेजसने क्रिएट केलंय सानिया 11 बारनेच्या विरोधात. युवराज परत एकदा अप ट्रॅकर पुल केलाय. खेळाडू तैनात आहे. पकडली कॅच. फलंदाज आउट. फर्स्ट विकेट बाद. हरेश बॅक टू द डगआउट. हॅलो. तर अजय सर, यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मॅच असणार आहे ती मात्र दोस्ती ग्रुप मार्केवाडी विपक्ष हंबारपाडा नरेश. तर या दोन्ही संघांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसबॉक्समध्ये आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. तिसरी मॅच असणार आहे. सलग मॅच होणार आहेत. दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबारपाडा या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच असणार आहे. याची नोंद घ्यायची आणि अगदी वेळेवर मात्र आपण टॉसबॉक्समध्ये आपला कर्णधार पाठवायचे. थँक्यू सर. खरं तर सर्जा मोरिया 11 मालेवाडीसाठी आता कॅश प्राइज आहे. 3 लगातार षटकारांसाठी नंदू शेठ माळी यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ते मात्र फलंदाजांसाठी कमाल करावी लागेल. षटकार मारावे लागतील कारण मॅचमध्ये गरज येतात बॅटिंगची. एक सिंगल इथून कंप्लीट केली. महेंद्र आलेत अनुभवी फलंदाज. तेजसला शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागेल. जे अंबिका माता आंबोटने पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग केली ना त्यावेळी अंकुश मसनेने सुरुवात केली आणि रोशन मसनेने फिनिश केलं. शेवटपर्यंत बॅटिंग केली तर चांगला स्कोर होऊ शकतो हे जय अंबिका माता आंबोटने दाखवलं आणि यजमान टीमच्या विरोधात त्यांनी ती धावसंख्या केलेली. तेजसच्या बॅटमधून ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून उडवलाय. चाललाय चेंडू सीमा पार. दीपक शेठ लेकुरवाले यांचं आगमन झालं. त्यांच्या सहकारी यांचं आगमन झालं
आणि मंचावरती त्यांचं आगमन होत असताना तेजाच्या बॅटमधून हा दिमागदार षटकार आलाय आणि इथून सिक्सर मारलाय तेजसने. रन पोहोचल्यात 21. जर तेजसने आणखीन एखादा षटकार लगातार मारला तर अनिल बोडके यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबारपाडा नरेश दोन्ही टीमचे कर्णधार आपण स्टेजच्या दिशेने मात्र रिपोर्टिंग करा. काय दमदार बॅटिंग आहे. 21 धावा सरजा मोरिया 11 मालेवाडी टीमच्या. बघा आयोजकांच्या वतीने सक्त ताकीद आहे. जर टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये एक कॅप्टन उपस्थित असेल, दुसरा कॅप्टन जर उपस्थित नसेल तर त्या टीमला जो प्रेझेंट असेल त्या टीमला मात्र टॉस विन दिला जाईल, याची नोंद घ्या. खरं तर गरज आहे आता त्या सक्त ताकीदची, कारण इथून वेळ घेतला जाणार नाही आणि पहिल्या राऊंडच्या 4ही मॅचेस लगातार खेळवल्या जातील. त्यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेस असतील, ही देखील नोंद घ्या. आणि काय बॅटिंग करतोय. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती धावा आहेत ते 21. सानिया 11 बारणे, खरं तर हा देखील नवीन खेळाडूने भरलेला संघ आहे. तर दुसरीकडे सरजा मोरिया 11 मार्केवाडी या संघाला देखील ट्रॉफी जिंकण्याची गतवर्षी सवयच होती. या वर्षी कदाचित तो सूर आमदार चषकामध्ये त्यांना सापडेल. यस, तिसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली. भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव आमदार चषक 2026 या स्पर्धेसाठी. बिरदोलेचे शिवसेनेचे खरं तर कट्टर शिवसैनिक दिनेशजी कालेकर यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या देखील शुभेच्छांचा स्वीकार. बॉलर तयार. दुसरा बॉल समोर मारलाय, कव्हर मधून चेंडू काढलाय. खेळाडू आहे, चेंडू अडवण्यासाठी एफर्ट्स लावताय. दुसऱ्या रनचा कॉल. वेगवान धावलेत महेंद्र, पोहोचलेत. 2 धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर जय अंबिका माता आंबोट हा संघ जो पहिल्या मॅचमध्ये विजयी झाला, विनायक महादेव पाटील शाखा प्रमुख भालेवडी यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आंबोट टीमसाठी आलेला आहे. आंबोट टीमचे कॅप्टन ते कॅश प्राइज आपण कलेक्ट करा. महेंद्रच्या बॅटमधून चेंडू गॅपमधून काढलाय, गलीमधून चेंडू थर्ड मॅन कडे, चेंडू ट्रॅव्हल झाला, पाठलाग सुरू आहे, चाललाय बॉल, बाउंड्री पार. मारला महेंद्रने चौकार. जुना जाणता खेळाडू आहे सरजा मोरिया 11 माळेवाडीचा आणि महेंद्रच्या बॅटमधून अत्यंत हुशारीने मारलेला हा चौकार धावा देऊन जाईल 4. डीजे सरजा मोरिया 11 माळेवाडी या संघाचा चांगला रन रेट राखलाय. परत एकदा महेंद्रच्या बॅटमधून समोर लॉंग ऑफ कडे खेळाडू तैनात आहे. एका टप्प्याने बॉल कव्हर केला, 1 रन. टीमची टोटल पुढे सरकेला 28 धावा. सुजल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सानिया 11 बारनेचा आणि 28 हा स्कोर. तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू संपलेत. सरजा मोरिया 11 मालेवाडी हा देखील चांगल्या रन रेटने बॅटिंग करतो आणि असा स्कोर त्यांना उभारावा लागेल, कारण सावळ्याची स्पर्धा आपण बघितलेले गेल्या वर्षी देखील कित्येक नवीन संघांना लकी ठरली. त्यामध्ये आंथरडवर्डीचा संघ असेल, ही ट्रॉफी जिंकली, त्यानंतर चांगल्या फॉर्म मध्ये आला. असे बरेचसे संघ आहेत जे लकी ठरलेले आहेत. तेजसच्या बॅटमधून हा स्ट्रोक, पहिली कंप्लीट. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहे महेंद्र. चेतन मुनेचा थ्रो स्ट्रायकर एंडला. 2 धावा मिळतील. या विकेट साठी प्रयत्न करतोय सानिया 11 बारने. त्यांना माहिती आहे की तेजस चांगल्या फॉर्म मध्ये, महेंद्र त्याला साथ देतो आणि ही पार्टनरशिप जर अशी सुरू राहिली सानिया 11 बारण्यासाठी थोडीशी डेंजरस होईल आणि त्यामुळे आता विकेट घेणं गरजेचं बनलेलं आहे. फिल्डर खरं तर प्रयत्न करताय. चेतन मुने, लखन मुने, राम मुने, समीर आणि सगळ्यांच्याच एफर्ट्समधून जर का धावा त्यांनी वाचवल्या तर मात्र चांगलं टार्गेट सेट करण्यापासून माळेवाडीला ते दूर ठेवू शकतात. बॉलर सुजल. सुजलचा हा चेंडू आणि षटकीतून कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या सरजा मोरिया 11 मालेवाडी या टीमचा स्कोर धावा फलकावरती धावा पोहोचल्या त्या मात्र टोटल 30.
3 ओव्हर धावसंख्या 30. चला दोन्ही टीम दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबरपाडा नरेश आपण रिपोर्टिंग करा. 3 ओव्हरमध्ये 10च्या रन रेटने 30 धावा आहेत त्या सर्जा मोरिया 11 मालेवाडीच्या. गतवर्षीच्या भरपूर आठवणी आहेत. खरं तर भिवंडी परिसरातून देखील गतवर्षी एक ओपनचा संघ आला होता आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने त्या टीमला पराभूत केलं होतं जेव्हा एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. जयवंत मिनमिने मैदानावरती होता. काय घडेल ही परिस्थिती होती, पण त्यावेळी एका बॉल 6ने षटकार मारला होता अंजपच्या जयवंत मिनमिनेने. बघा समोर समोर जे आमचे लाडके प्रेक्षक बसलेले आहेत, खरं तर जी लेझर लाईट आपण ऑन करतायत ना ती कृपया यानंतर करू नका. आयोजकांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती आहे, कारण त्या लाईटने खरं तर खेळाडूंना त्रास होईल, असं कृपया आपण करू नका. 3 ओव्हर 30 धावा. आता इथून परत एकदा सानिया 11 बारने 50 पार हा स्कोर सर्जा मोरिया 11 मालेवाडीसाठी कदाचित चांगला सॅटिस्फॅक्शन स्कोर असेल. जय अंबिका माता आंबोट संघ भालिवडीचे कल्पेश पाटील यांच्याकडून देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि त्याचबरोबर आंबोट संघाचं अभिनंदन देखील त्यांनी केलेलं आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छांचा स्वीकार खरं तर आयोजक करत आहेत आणि ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरची आहे आणि या स्पर्धेचं आयोजन बघा किती दिमागदार आयोजन आहे, नीटनेटकं असं आयोजन आहे. आणि आमदार चषक ही स्पर्धा कोणते 5 संघ या ट्रॉफीवरती नाव करतील. आज खरं तर आयोजकांना अत्यंत आनंद वाटेल आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असे नवीन 8 संघ आहेत जे यावर्षी नाईटमध्ये ट्रॉफी जिंकलेले नाही आहेत. म्हणजे आयोजकांनी कित्येक नियोजन करताना किती बारीक गोष्टींचा विचार केला, ही गोष्ट वाखण्याजोगी आहे. 3 ओव्हर 30. चला जास्त वेळ घेऊ नका. 5 ओव्हर या तुमच्या 25 मिनिटात झाल्याच पाहिजेत. बॉलर तयार. चौथ्या ओव्हरला इथून स्टार्टिंग करत असताना पहिला बॉल, पहिला चेंडू, बाउंड चेंडूचा मारा आणि इथून वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा 31. सानिया 11 बारने संघ या गोलंदाजीने खरं तर विपक्षी टीमला त्यांनी पहिल्या मेन विकेटला आउट केलं हरेशला, पण त्यानंतर महेंद्र अनुभव दाखवत असताना अनुभवाच्या दिशेने खरं तर त्याची बॅटिंग इथून सुरू आहे. धावा संख्या 31 आफ्टर 3. पहिला बॉल महेंद्र प्रयत्न करतो, उडवण्याचा प्रयत्न करतो, पण या पहिल्या बॉलवरती अपयशी ठरलाय. विकेट किपर मयूर आहे, मयूर धुळे. सानिया 11 बारनेने खरं तर बऱ्याच दिवसानंतर आज डेच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकली. गौरव कामतचं मैदान त्यांना लकी ठरलं. मोरिया सर्जा 11 मालेवाडी हा संघ देखील चांगला संघ आहे जो सांदाईची नाईट टुर्नामेंट देखील खेळला आणि आता आमदार चषकामध्ये आपलं नशीब आजमावतोय. बॉलर तयार. समोर महेंद्र. महेंद्रचा हा शॉट हवेत आहे. खेळाडू फ्लाइंग स्लिपवरून पुढे आला. लखन मुने होता, पण बॉल कव्हर करेल तो शुभम ढोले. दुसऱ्या रनचा कॉल. 2 धावा पूर्ण करून महेंद्रची एनर्जी बघा. 40+ प्लेयर आहेत सर्जा मोरिया 11 मालेवाडीचे. काय एनर्जी दाखवतो महेंद्र. जसा CSKचा धोनी प्रत्येक वर्ष आलं की ही शेवटची IPL, ही शेवटची IPL, तसा मालेवाडीचा महेंद्र. वर्ष आलं की कदाचित 1 वर्ष रिटायरमेंट, 1 वर्ष रिटायर, पण प्रत्येक वर्ष वय वाढतंय पण त्याची कारकीर्द वाढतच आहे. तसा महेंद्र आहे मालेवाडीचा. धावा संख्या इथून 2ने वाढेल. हेमंत पेमारेच्या गोलंदाजीवरती चेंडू लखन मुन्याचा पाठलाग सुरू आहे. परत एकदा शुभम ढोलेने चेंडू कव्हर केलाय. लगातार दुहेरी धावा. विकेटच्या दरम्यान रनिंग राखली आहे ती महेंद्रने आणि टीमची टोटल या दुहेरी धावा संख्येने पोहोचती आहे. 3 बॉल 35 धावा. महेंद्र लेकुरवाले 8 चेंडूमध्ये 12 वरती नॉट आउट आहे, तर तेजस लेकुरवाले 5 चेंडूमध्ये 15 वरती नॉट आउट आहे. तेजसला देखील स्ट्राईक वरती आणणं हे महेंद्रसाठी तेवढंच गरजेचं आहे, कारण तेजसचा स्ट्राईक रेट चांगला आहे. 300च्या स्ट्राईक रेटने तेजस लेकुरवाला बॅटिंग करतोय आणि महेंद्र देखील 8 बॉलमध्ये 12, 150च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. ही महत्त्वाची गोष्ट आहे की मालेवाडीसाठी महेंद्र लेकुरवाले अजूनही मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप करत असताना चांगली बॅटिंग करतोय. चांगली फिल्डिंग सानिया 11 बारने टीमची. हेमंत पेमारेच्या ओव्हरमधले 4 बॉल त्याने आता कंप्लीट केलेत. धावा संख्या 36. खरं तर दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे यजमान संघ जो पहिल्या मॅचमध्ये भारी ठरेल वाटत होतं, पण जय अंबिका माता आंबोट संघाने खरं तर पराभवाचा धक्का दिला घरच्या मैदानावरती आणि त्यानंतर आता लगेचच सर्जा मोरिया 11 मालेवाडी, नंदू शेठ माळी सन्माननीय उपसरपंच यांच्या वतीने 3 लगातार षटकार, 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वाह, गुड शॉट. सावळे गावाच्या दिशेने आमदार चषकाचा दमदार षटकार तुफानी अल्ला तेजस लेकुरवालेचा. टीमची टोटल सिक्सरने 42
42 धावा ऑन बोर्ड लागल्यात. हेमंत पेमारे या बॉलरच्या 5व्या चेंडूवरती चेंडू भिरकावून दिलाय. रिप्ले मध्ये बघा, चेंडू पडल्यानंतर काय लगेच क्विक रिॲक्शन होती तेजस लेकरवालेची आणि 42 या सिक्सरने स्कोर पोहोचलाय मोरिया 11 सर्जा 11 मालेवाडीचा. 42 धावा, शेवटचा एक बॉल बाकी आहे. आमदार चषक 2026 सावळेची स्पर्धा टाइम मॅनेजमेंट करतोय सानिया 11 बारने. त्यांना माहिती आहे की इथून मात्र रन्स आता येत आहेत. एक विकेट गेल्यानंतरची ही पार्टनरशिप महेंद्र लेकुरवाले आणि तेजस लेकुरवाल्याची काय बॅटिंग करतोय. बॅक इन फॉर्म आलाय तो मात्र फलंदाज तेजस लेकुरवाले. हीच बॅटिंग गरजेची होती. महेंद्र लेकुरवाल्यांना देखील हेच हवं होतं की तेजस लेकुरवालेचा फॉर्म परत यावा आणि या स्पर्धेतून तो आलेला आहे. चेंडू पाठवा. यस आयोजन कमिटी सदस्य आपण मैदानावरती चेंडू पाठवा. आणखीन एक बॉल पाठवा. खरं तर जांभळीचा माळ हे मैदान या स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर भरपूर षटकार येतील असं वाटतंय. कारण यावर्षीचा भारतामध्ये जो T20 वर्ल्ड कप झाला ना, सुरुवातीला आपण पाहिलं सेमीफायनल आधी इटली टीमने देखील बरेच षटकार मारले होते. म्हणजे भारत वेस्ट इंडिज या टीमच्या पुढे जवळपास आसपास होता तो इटली संघ. 34 षटकार त्या टीमने मारले होते. आणि तसंच सावळेचं मैदान हे नवीन संघांना बॅटिंग करताना अतिशय अनुकूल अशी परिस्थिती आहे. आणि त्याचं चित्र आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं. आंबोट टीमने 72 ठोकल्या. आता दुसऱ्या मॅचमध्ये एक विकेट आउट झाली हरेशची, पण महेंद्र लेकुरवाले आणि तेजस लेकुरवालेने मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल केलाय आणि आता ते नॉट आउट सध्या बॅटिंग करतात. धावा आहेत त्या 42. एक बॉल बाकी आहे चौथ्या षटकाचा. बॉलर हेमंत पेमारे. मॅच बॉल देखील रिटर्न येतो पहा. दोस्ती ग्रुप मार्केवाडीचे कॅप्टन आणि हंबारपाड्याचे नरेश. आपल्याला रिक्वेस्ट आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जबरदस्त बॅटिंग. तेजस लेकुरवाले 6 बॉलमध्ये 21 वरती नॉट आउट खेळतो आणि हेमंत पेमारेचा फायनल बॉल ओव्हर नंबर 4चा. लास्ट बॉल तेजस लेकुरवालेचा शॉट. खेळाडू आलाय समोर, चेंडू अडवलाय. वा, गुड फिल्डिंग. सानिया 11 बारनेची फिल्डिंग चांगली झाली. 4 ओव्हर कंप्लीट. सर्जा मोरिया 11 माळेवाडीचा स्कोर आहे 43 धावा. एक विकेटच्या मोबदल्यात धावा संख्या 43. गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं या स्पर्धेचं दमदार नियोजन आणि स्पर्धा अतिशय गाजली होती. गेल्या वर्षी एक असा सामना होता ज्याच्या आठवणी नक्की जाग्या करेल. हेदवली आणि त्याचबरोबर जय भवानी नेवाळी. काय मॅच रंगली होती. 50,000 रुपयापर्यंतचं पारितोषिक त्या मॅचमध्ये लागलं होतं. रघुनाथ तामाने बॉलिंग करत होता. समोर हेदवलीचा विजय बदे होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावांची गरज असताना देखील मॅच 1 बॉल 5 आली होती आणि अक्षरशः त्या मॅचवरती बक्षिसांचा वर्षाव झाला होता आणि लास्ट बॉलवरती सामना जिंकला होता तो नेवाली टीमने. 4 ओव्हर 43 धावा. चला टाइम घेऊ नका. 5 ओव्हर आणि 25 मिनिटातच तुम्हाला त्या 5 ओव्हर टाकायच्यात. आतापर्यंत सानिया 11 बारण्याचं मी कौतुक करेल की त्यांनी बरोबर टाईमनुसार 4 ओव्हर टाकलेले आहेत. 43 धावा केलेल्या आहेत सर्जा मोरिया 11 माळेवाडीने. चला मी ऑफिशियलला विनंती करेल की कदाचित मागच्या मॅचमध्ये एका डिसिजन घेताना खरं तर थर्ड अंपायरला की थोडासा मी म्हणेल की प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे आपण थोडं मागेच थांबा जेणेकरून कॅमेरामध्ये ती व्हिजिबिलिटी राहील आणि खरं एखादा निर्णय तिसऱ्या पंचानं घेताना प्रॉब्लेम येणार नाही. 4 ओव्हर 43 तेजस लेकुरवाले लास्ट ओव्हर इथून फेस करेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती येतो मात्र सानिया 11 बारनेट टीमचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. पहिल्याच बॉलवरती अपील करतोय गोलंदाज. लास्ट ओव्हर आहे. आता थांबून चालणार नाही तेजसला कारण ही ओव्हर म्हणजे 43 धावा संख्या किमान 60च्या पार नेण्याची वेळ आहे. शेवटची ओव्हर आहे. एक बॉल कंप्लीट झाला. धावा आहेत त्या 43. बॅटर तेजस. दुसरा बॉल परत एकदा पंचांनी नो बॉल दिलाय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉलची रन ऍड होईल आणि फिल्डर कदाचित फिल्डिंग पोझिशन मुळे पंचांनी हा नो बॉल घोषित केला. 1 रन ऍड होईल. 44 आणि पुढील बॉल असेल तो फ्री हिट. निशांतच्या बॉलिंग वरती फ्री हिट मिळाली आहे तेजस लेकुरवालेला. सर्जा मोरिया 11 माळेवाडीचे पाठीराखे या एका चांगल्या चेंडूची वाट पाहत होते आणि तेजस लेकुरवाले लास्ट ओव्हर मध्ये परत एकदा ते आक्रमण दिसेल का.
कारण इथून फ्री हिटचा बॉल आहे बॉलर निशांतचा. शॉट जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. खतरनाक बॅटिंग तेजस लेकुरवालेची. आमदार चषकाची ही स्पर्धा गाजवली आहे बॅटिंगने या इनिंगने. पण निशांत हा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. त्याच्या विरोधात मारलेला हा सिक्सर. आणि इथून डॉट बॉल. खरं तर बघा उद्या खरं तर कर्जत तालुक्यातील एक भव्य बैलगाडा शर्यत आहे. पण सरदार कामरी इतके व्यस्त आहेत तरी देखील खरं तर या क्रीडा स्पर्धेला गणेशदादा मोडक यांच्या क्रीडा स्पर्धेला चांगलं नियोजन आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच सरदार कामरी. तेजसच्या बॅटमधून स्पर्श झालाय. चेंडू चाललाय आणि चाललाय समीरच्या बाजूने. सीमा पार चौकार. पडलाय टप्पा पडलाय. समीर प्रयत्न करतो पण चाललाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौफेर फटकेबाजी. आमदार चषक ही स्पर्धा आणि मालेवाडीकडून शो आहे बॅटिंग मध्ये तो तेजस लेकुरवालेचा. 58 धावा या बाउंड्रीने टीमच्या. आणि आता निशांची ही शेवटची ओव्हर आणि शेवटचे एक बॉल आता बाकी आहे. एक बॉल बाकी आणि धावसंख्या 58. दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबरपाडा नरेश टॉस साठी रिपोर्टिंग करा. एक बॉल शेवटचा बाकी आहे निशांतचा आणि 58 हा स्कोर तेजस लेकुरवालेचा आहे. सानिया 11 बारने आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे कारण डेची स्पर्धा जिंकून आलेत. लास्ट बॉल आणि तेजसच्या बॅट मधून आलाय लॉंग स्टॉपला हा चौकार. फर्स्ट इनिंग कंप्लीट बाउंड्रीने फिनिश केलं. वेल फिनिश बाय द बॅटर तेजस. आणि 62 धावा टीमच्या धावा फलकावरती लागल्यात आणि टाळ होऊन जाऊ द्या. तेजस आणि महेंद्रसाठी नॉट आउट दोघेही परतलेत. 40 धावांची बॅटिंग केली. 14 बॉल मध्ये 40 तेजस लेकुरवाले आणि 9 बॉल मध्ये 13 महेंद्र लेकुरवाले. उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल भालचंद्र धुळे साहेबांना की पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी साहेब या ठिकाणी यावं. टीम अंबरपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. वेलकम. आणि त्याचबरोबर दोस्ती ग्रुप मार्केवाडीचे कॅप्टन आले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. दोनही संघांना आम्ही आयोजकांच्या वतीने आवर्जून सांगतोय की आपण ज्यावेळी एंट्री बुक केली त्यावेळी खरं तर जी प्लेइंग 11 लिस्ट आपण दिलेली आहे त्या लिस्टनुसार आपल्याला खेळायचं आहे. लक्षात असू द्या. टॉस इथून केला जाईल भालचंद्र धुळे साहेबांच्या शुभ हस्ते. हेड की टेल. टॉस इथून केला जातोय. हेड इज द कॉल आणि टेल. टॉस जिंकलाय तो दोस्ती ग्रुप मार्केवाडीने. कॅप्टन डिसिजन पेंडिंग आहे. यस आपण नक्की विचारूया. प्रवीण काय सांगाल स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? स्पर्धेचं आयोजन खूप छान आहे आणि आम्ही इथे बऱ्याच वेळा खेळलो आणि खूप सारं आयोजन चांगलं असतं यांचं. प्रवीण टॉस जिंकलाय सर्वप्रथम काय स्वीकाराल? बॅटिंग स्वीकारले. आता कसं आहे नवीन टीम आहे सगळी नवीन पोरं आहेत. बघू आता कसं काय होतंय. प्रॅक्टिस पण थोडीफार आहे आणि समोरच्या टीम बरोबर आम्ही कधी खेळलो पण नाही. येस दोस्ती ग्रुप मार्केवाडीचा कॅप्टन प्रवीणने टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने कारणही चांगलं दिलं की नवीन टीम आहे प्रॅक्टिस थोडी कमी आहे
आणि समोरची टीम आमच्याशी कधीच खेळली नाही, पण आम्ही बॅटिंग करणार. या सांबारपाड्याचे नरेश देखील आपल्यासोबत. नरेश, काय सांगाल? समोरची टीमनं बॅटिंग स्वीकारली आहे आणि ते कधीही तुमच्यासमोर खेळाय, म्हणजे त्यांच्या डावपेच तुम्हाला माहिती नाही. कोणते बॉलर आहेत आपल्या टीमकडे जे कदाचित त्यांच्या बॅटिंग लाईनला थांबवू शकतात? बुवा आहे माझ्या आमच्याकडे, बंटी आहे, सागर आहे, मी आहे स्वतः. पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर मॅच आहे. परफॉर्मन्स चांगलाच होईल, मॅच चांगलीच होणार आहे. चला, अंबरपाडा टीमला देखील शुभेच्छा देऊया आपण. आणि दोस्ती ग्रुप मार्केवाडीने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अंबरपाडा टीम तुम्हाला फिल्डिंग करायचं आहे, रेडी टू प्ले नेक्स्ट मॅचसाठी राहतील. आणि ऐकूया आवाज सेकंड इनिंगमध्ये 63चं टार्गेट, 30 बॉल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहे संभाजी पतारे सर. या सर, आपला आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद अजय सर. आमदार चषक 2026 खरं तर आजच्या या पहिल्याच दिवसामध्ये कर्जत तालुक्यातील 2 नामवंत समालोचक, त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जाईल समीरजी सोमणे सर, आवडते काका कर्जतवासियांचे, जे कर्जतकरांचा एक मानाचा एक्का आहे. खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये नव्हे तर विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन कर्जतकरांची मान जे उंचावत असतात. शब्दांचे जादूगार. ते नेहमीच सांगतात की माझं गणित इतकं पक्कं नाही, परंतु प्रत्येक विषयामध्ये त्यांचा सखोल अभ्यास असतो आणि ते आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आवाज आपण पहिल्या मॅचसाठी आपण ऐकलात. तदनंतर अजयजी डायरे, अतिशय सूत्रबद्ध समालोचक. खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेला तर अजयजी डायरे सरांचं नाव घेतलं जाईल. प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने या ठिकाणी प्रेक्षकांसमोर ठेवत असतात. जाऊया पाठलागाकडे. त्या ठिकाणी 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी जोरदार अपील केली जाते आणि पहिली विकेट मिळतीये. सुजल बॅक टू पवेलियन होतोय. पाठलागालाच खऱ्या अर्थाने सुरुवात होते या ठिकाणी. दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचमध्ये ही दुसरी इनिंग. अजय सरांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकला. या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात झाली, पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी जोरदार अपील झाली. गोलंदाज तेजस त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती होता आणि सुजल सलामीवीराच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी दाखल झाला होता आणि पहिल्याच बॉलवरती LBWच्या स्वरूपात या ठिकाणी पहिली विकेट कमावली जाते. तदनंतर आता वनडाऊनच्या भूमिकेमध्ये लक्ष्मण उर्फ लकी त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. एक ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू त्या ठिकाणी बारणे संघाकडून. सानिया 11 बारणे संघाला 63 धावा करायच्या आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जर तुमचं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला आता मात्र या 63 धावांसाठी खूप झुंजावं लागेल. चांगले फटके खेळावे लागतील. परंतु तेजस हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन अतिशय वेगाने गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. एका बाजूने सानिया 11 बारणे संघ तर दुसऱ्या बाजूने सर्जा मोरिया 11 मालेवाडी संघ. मालेवाडी संघाची आपण फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची पाहिली. चौकार षटकारांची आतषबाजी करत तब्बल 62 धावांचा पल्ला त्यांनी त्या ठिकाणी पार केला आणि 63 धावा बारणे संघासाठी करण्यासाठीच ठेवल्या. या ठिकाणी आडव्या बॅटमधून फटका येतोय. 38 सर्कलच्या बाहेर त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. प्रयत्नांती थोडं थांबवतं सर. हंबरपाडा कॅप्टनला विनंती की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचाच्या जवळ या. हंबरपाडा टीमचा कॅप्टन आपला सन्मान केला जाईल. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपल्याला मंचावरती यायचं आहे. थँक्यू. हॅलो. ही एक अतिशय चांगली बाब आहे. प्रत्येक कर्णधाराचा सन्मान या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी केला जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने पंचांचा त्या ठिकाणी दिशाच्या चेंडू घरंगळत चौकाराच्या दिशेने अगदी पोहोचतोय आणि खेळाडू सूरज मात्र आपल्या डोक्याला हात लावतोय. चेंडू सरळ निघून जातोय. सीमारेषा पलीकडे येतोय तो पहिला चौकार. साहेब यांच्या
नावाने खऱ्या अर्थाने ही सन्मानाची स्पर्धा, सावळेकरांची स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये हे दोन संघ सध्या मैदानावरती खेळत आहेत. 63 धावांचा पाठलाग. लक्ष्मणच्या बॅटमधून हा चौकार आला. पंचांकडे पुढील चेंडूवरती वाईटची दाद मागितली जाते लक्ष्मणकडून आणि पंच देखील त्याला दुजोरा देत आहेत. आणि ही एक्स्ट्राची पहिली धाव खऱ्या अर्थाने सानिया 11 बारणे संघाच्या स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र तब्बल 7 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 7 धावसंख्या. लक्ष्मण आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून सध्या एज लागली जाते आणि एज लागून हा लॉंग स्टॉप एरियामध्ये थर्डमॅन क्षेत्रामध्ये चौकार मिळतोय. चौकाराच्या सहाय्याने 11 या धावसंख्येवरती सानिया 11 बारणे संघ जाऊन पोहोचतोय. सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेलं हे सावळे गाव आणि सावळे गावाची खऱ्या अर्थाने ही सन्मानाची स्पर्धा. आमदार चषक दमदार आमदार महेंद्रजी शेठ थोरवे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा नेहमीच या ठिकाणी या मैदानावरती गाजली जाते. सालाबादप्रमाणे ही स्पर्धा आज देखील या स्पर्धेला सुरुवात झाली. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता लक्ष्मणच्या मार्फत आणि पहिलं षटक खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाप्त झाल्याचा निर्वाळा पंच आमच्याकडे करतायत. एक षटकाच्या सहाय्याने एक गडी बाद 11 या धावसंख्येवरती सध्या सानिया 11 बारणे संघ जाऊन पोहोचतोय. तर पुढील जो सामना आहे त्या सामन्यासाठी देखील जो निर्णय झाला असेल, मार्केवाडी संघाने त्या ठिकाणी नाणेफेक जिंकले, फलंदाजीचा निर्णय घेतलाय. अंबारपाडा संघाला मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. जसा हा सामना संपेल अगदी तसं लगेचच आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी दोन्ही संघांनी करायची, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे नियम या ठिकाणी आपल्यास वारंवार चांगल्या पद्धतीचे नियम सर्व खेळाडूंसाठी नियम आहेत. स्पर्धा चांगली व्हावी यासाठी हे नियम खऱ्या अर्थाने घातले जात आहेत आणि प्रत्येक नियमाची अंमलबजावणी करणं प्रत्येक खेळाडूला बंधनकारक देखील असणार आहे. दुर्वा 11 सावळे या संघाचं खऱ्या अर्थाने हे आयोजन भानदासजी धुळे साहेब, गणेशजी मोडक साहेब, विलासजी मोडक साहेब या त्रिमूर्तीच्या नियोजनाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा, आज स्पर्धेचा पहिला दिवस एकच वेगळ्याच शैलीमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवरती आपण सध्या पाहतोय आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मयूर. पहिला चेंडू फेस करत होता गोलंदाजाचा. पहिल्या षटकामध्ये त्याला एकही चेंडू खेळता आला नाही. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहत राहिला. पुढील चेंडू लोअर फुलटाच बनवला, त्या ठिकाणी आडव्या बॅट मिड विकेटमध्ये चेंडू गेलाय. त्या ठिकाणी खेळाडू आहे फील्ड करणार. तत्पूर्वी केवळ एकच धाव या पुन्हा एकदा स्कोअर कार्डवरती वाढवली जाईल 12 या धावसंख्येवरती. एकेरी दुहेरीने मात्र खऱ्या अर्थाने मालेवाडी संघाला फारसा फरक पडणार नाही. फरक पडणार तो मात्र सानिया 11 बारणे संघाला, कारण प्रति षटक त्या ठिकाणी तुम्हाला चौकार षटकार 1 ते 2 आवश्यक आहेत जर हा टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करायचा असेल. लक्ष्मणच्या बॅटमधून पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्या ठिकाणी फटका येतोय. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी 40शी पार झालेला लक्ष्मण सध्या फलंदाजी करतोय आणि चांगल्या पद्धतीने मात्र धावगतीवरती धाव देखील कंप्लीट करतोय. धावा मिळत आहेत 2. या 2 धावसंख्येच्या मोबदल्यात पुन्हा स्कोअर कार्ड हलतं राहतंय. 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दुसरी इनिंग सुरू आहे. पाठलागाला सुरुवात झाली. पराजयाच्या दिशेने खऱ्या अर्थाने हा दुसरा सामना जाताना दिसतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. देहयष्टीवरती हा चेंडू आदळला गेला. पंचांकडे अपील देखील झाली. त्या ठिकाणी पंच देखील तटस्थ आहेत. चांगल्या पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. याने 4 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज यशने. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी सध्या मैदानावरती करताना या ठिकाणी आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने लक्ष्मणच्या बॅटमधून येतोय 1 बाउन्स चौकार. 18 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतो. या चौकाराची नितांत गरज होती, कारण दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने टाकत होता यश. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु 5व्या चेंडूमध्ये लक्ष्मणने आपल्या अनुभवाचा वापर केला. फ्लिक केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने.
एक अतिशय चांगला देखणा चौकार आपल्या संघासाठी, सानिया 11 बारणे संघासाठी ही धावसंख्या अतिशय महत्त्वाची होती. संघर्ष करावा लागेल लक्ष्मणला, संघर्ष करावा लागेल मयूरला आणि संपूर्ण सानिया 11 बारणे संघाला देखील जर जय या सामन्यामध्ये तुम्हाला मिळवायचा असेल, विजय मिळवायचा असेल, यासाठी संघर्ष करावा लागेल. एकेरीचा दुहेरी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फेकी चांगल्या पद्धतीची होती, परंतु अतिरिक्त बाउन्स मुले खऱ्या अर्थाने या ठिकाणी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला नाही, अन्यथा हा धावचीत झाला असता. परंतु 2 धावांच्या मोबदल्यात पुन्हा संघ जाऊन पोहोचतोय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 या धावसंख्येवरती. 62 धावा करायचेत, 63 धावा करायचेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय 1 गडी बाद 20 या धावसंख्या. अजूनही 3 षटकांमध्ये 43 धावसंख्येची गरज असणार आहे, ती मात्र सानिया 11 बारणे संघाला. सामना थोडा फास्ट घ्यायचे. पंचांना विनंती असेल की आपण वारंवार कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करून देऊ नका. 3 षटकानंतर त्या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. योग्य नियोजन या ठिकाणी या त्रिमूर्तींमार्फत खऱ्या अर्थाने करण्यात आला. गेले महिनाभरापासून या स्पर्धेची चर्चा कर्जत तालुक्यामध्ये रंगलेली होती. आमदार साहेबांचा नावाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा आमदार चषक 2026 भरवण्याचा घाट गाठला आणि ही स्पर्धा करत असताना, स्पर्धेला रंगरूप देत असताना खऱ्या अर्थाने या त्रिमूर्तींचं जी मेहनत होती, जे नियोजन होतं, ते मात्र या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना आज दिसून आलेलं असेल. कारण भव्य दिव्य सेटअप या ठिकाणी आणि पाहुण्यांचं देखील या ठिकाणी बहुसंख्य पाहुणे आपण उद्घाटनाच्या क्षणी देखील पाहिले. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज निवडलाय तो मात्र मालेवाडी संघाने तेजस. लक्ष्मण त्या ठिकाणी रिटायर्ड हार्ड होऊन मात्र खऱ्या अर्थाने डगआउटमध्ये पोहोचतोय. नवीन फलंदाज त्या ठिकाणी पोहोचला निशांत. थोडीशी दुखापत सध्या लक्ष्मणला जाणवली आणि रिटायर्ड हार्डच्या मार्फत वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक घेऊन पुन्हा एकदा मैदानावरती येतोय गोलंदाज तेजस. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर अवघ्या 11 धावा पॉवर प्लेचं षटक होतं आणि चांगली गोलंदाजी केली होती. थ्रोचं ऑब्जेक्शन येते पुन्हा एकदा या ठिकाणी आणि मी सर्व संघांना सांगू इच्छितो आणि सूचना देखील देऊ इच्छितो की या स्पर्धेदरम्यान कुठल्याही प्रकारच्या थ्रो गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. कडक नियम असणार आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचा हात जर बेंड थोडा जरी तुमचा दिसला तर त्या ठिकाणी लगेचच मात्र त्या ठिकाणी तुम्हाला नो घोषित केलं जाईल. याची आपण प्रत्येक संघाने देखील नोंद घ्यायची आहे. दमदार आयोजन आहे आणि नियोजन देखील तितकंच शिस्तबद्ध आहे आणि तुमचे नियम देखील तितक्याच पद्धतीने कडक असणार आहेत. प्रत्येक संघाला चांगला खेळ खेळावा यासाठी मात्र खऱ्या अर्थाने विविध अँगल्सने खऱ्या अर्थाने आणि आमचे जयदास दादा मोडक यांची अनुपस्थिती आम्हाला देखील जाणवत होती आणि सरते शेवटी पहिल्याच दिवशी थोड्या उशिरा का होईना जयदास दादा बोडके या ठिकाणी दाखल झालेत. आमदार चषक 2026 मध्ये साहेबांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता, पंचांनी याला घोषित केलेला आहे. तर तेजस हा गोलंदाज वैयक्तिक 2रं षटक टाकतोय आणि 2ऱ्या षटकातील हा पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एज लागली जाते. थोडंसं कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला हाताळणार. तत्पूर्वी पुन्हा एकदा 1 धाव स्कोअर कार्डवरती वाढवली जाते. थोडीशी धावगती मात्र आता वाढवावी लागेल. सानिया 11 बारणे संघाला संघर्ष वाढवावा लागेल, प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. चौकार षटकार एखादा 2रा प्रतिषटक खेचला तर धावगत हलतं राहील. परंतु दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने मालेवाडी संघाला. जी गोलंदाजी करतायत ती अतिशय वेगवान करतायत आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न नेहमी प्रत्येक गोलंदाजाचा. या दरम्यान चांगला थ्रो पाहायला मिळाला परंतु थोडंसं कलेक्शन चुकलं आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा दुहेरी धावफलकावरती घेतली जाते, जोडली जाते. एकेरी दुहेरी करून धावफलक हालतं ठेवण्याचा प्रयत्न सानिया 11 बारणे संघाकडून होतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघ्या 3 धावा या 3ऱ्या षटकामध्ये अद्याप आपण पाहतोय. 23 धावसंख्येवरती 1 गडी बाद झालाय. अजूनही बरेचसे खेळाडू सानिया 11 डगआउट्समध्ये पाहतोय परंतु या फटक्यांची आवश्यकता होती. निशांत कडून हा फटका आलाय. निशांतच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार.
लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी परंतु अनसक्सेसफुल राहिला. परंतु 2 धावा नक्कीच या शॉटवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावांनी 31 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. 32 का क्षमा असावी, 32 या धावसंख्येवरती, सॉरी 31 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. आता 32 धावांची आवश्यकता आहे. येणारे 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. हॅलो. तर या दरम्यान जयदासजी बोडके साहेब उपस्थित झालेत. स्पर्धेला भेट देण्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन साहेब आज या ठिकाणी उपस्थित झालेत. मी हनुमानजी मोडक साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करतो जयदासजी बोडके साहेब, बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व जयदासजी बोडके साहेब या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जॉईन होत आहेत आणि त्यांचा सन्मान आमदार चषक 2026 मध्ये या ठिकाणी केला जाईल. हनुमंतजी मोडक सन्मान करताना आपण लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. बैलगाडा प्रेमी आदरणीय जयदासजी बोडके साहेब यांचा सन्मान. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 10.33च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती. आता मात्र धावगती वाढवावी लागेल. आता जेवढ्या धावा केल्यात ना तेवढ्याच धावा त्या ठिकाणी आता 2 षटकांमध्ये मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 32 धावांचा थरार आपण पाहूया. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, फटका खेळलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, झेल सोडतोय आणि दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंकडून होत होता, परंतु दुहेरी धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होऊ शकली नाही. एका धावेच्या मोबदल्यात एकच घेतली ना, 32 झाले असतील ना. तर दुसरा चेंडू या ठिकाणी वाईटसाठी रिव्ह्यू होते, तो मात्र पंचांचा रिव्ह्यू, येस पंचांचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी वाईटसाठी. तर जयदासजी बोडके साहेब हे बैलगाडा प्रेमी आहेत आणि त्यांचा रायबा नावाचा हा जो बैल आहे तो मात्र खूप फेमस आहे आणि त्याचा देखील एंट्री या मैदानामध्ये आपण येत्या काही दिवसातच या स्पर्धेदरम्यान अनुभवणार आहोत. वाईडसाठी रिव्ह्यू आहे. तर तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी बजावताना विविध अँगल्सना मात्र खऱ्या अर्थाने हा चेंडू पुन्हा एकदा तपासला जातोय. यापुढील होणारा सामना देखील तितकाच चुरशीचा असणार आहे. दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि हंबारपाडा या 2 संघादरम्यान दुसरं सत्र सध्या मैदानावरती सुरू आहे, ज्या ठिकाणी फलंदाजी करते सानिया 11 बारणे संघ. 12 चेंडूंमध्ये 32 धावसंख्येची गरज होती. 1 चेंडू झाला, 1 चेंडूंमध्ये 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या चेंडूसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी चाचपणी सुरू आहे तिसऱ्या पंचांची. चेंडू कोणत्या अँगलने खऱ्या अर्थाने या ठिकाणी डिलिव्हर झालाय, इट्स वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. लेग स्टंपच्या बाहेर पिच होणारा हा चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. एक अतिरिक्त पुन्हा एकदा धाव जोडली जाते, ती मात्र सानिया 11 बारणे संघाच्या खात्यावरती. 33 धावा झाल्यात. आता मात्र 30 धावांची गरज असेल
येणारे 11 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना जोरदार अपील केली जाते. पंचांनी बोट उंच केलं जातंय आणि आणखीन एक महत्वाचा गडी बाद होतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गडी निशांत, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता, तो निशांत डगआउट्समध्ये आता मात्र परतताना दिसतोय. एका धावेने 34 धावफलकावरती लागल्या जात आहेत, जोडल्या जात आहेत. 2 गडी बाद झाली आहेत. आता काहीतरी मयूरला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील, कारण सलामीवीराच्या भूमिकेमध्ये जो मयूर गेलाय, अद्याप 5 चेंडूंमध्ये 3 धावा मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. 29 धावांची गरज. शॉर्ट पिच, पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी सरळ निघून जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावचीच्या स्वरूपात यावेळेस मयूरला बाद केलं जाईल. प्रमोद स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःवरती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज जर्सी नंबर 45 चेतन, स्वतः कॅप्टन सध्या मैदानावरती जबाबदारी घेताना, कारण आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते मात्र सानिया 11 बारणे संघाला. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, मालेवाडी संघाने वर्चस्व निर्माण केले. अगदी टॉस जिंकल्यापासून खऱ्या अर्थाने त्यांनी फलंदाजी केली. सुरुवातीला फर्स्ट इनिंगमध्ये धावा केल्या, 62 धावा. चांगली फलंदाजी केली, हरेशने केली आणि तदनंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजीला जशी सुरुवात झाली, गोलंदाजीमध्ये देखील चांगली कमाल केली. थोडंसं बॅकफुटवरती ठेवलं सानिया 11 बारणे संघाला, परंतु जशी प्रमोदने जबाबदारी घेतली, मयूरला धावबाद होण्यास त्या ठिकाणी भाग पाडलं, स्वतःवरती जबाबदारी घेतली, आत्मविश्वास स्वतःचा जागा केला आणि जसा चेंडू पहिला फेस केला, पहिल्या चेंडूवरती प्रमोदच्या बॅटमधून येतोय षटकार. जाईल 40 या धावसंख्येवरती धावफलक झालं. आता 23 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. आव्हान पाहिजे तितकं कठीण देखील नाही आणि सोपं देखील नाही. 7 चेंडू 23 धावांचा थरार सध्या सेकंड इनिंग मध्ये पाहतोय आपण. बारणे विपक्ष मालेवाडी. पुन्हा एकदा दुसरा एक येतोय आडवा बॅटने मिड विकेटच्या दिशेने. खेळाडू त्या ठिकाणी जज करतोय आणि सरते शेवटी पकडली जातीये झेल. आणखीन एक गडी बाद होतोय प्रमोदच्या स्वरूपात सानिया 11 बारणे संघाचा. प्रमोदने थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न अतिरिक्त प्रयत्न खऱ्या अर्थाने केले, कारण एक षटकार खेचला होता, दुसरा देखील अतिशय चांगला दर्जाचा फटका होता, परंतु जास्तीची उंची त्या ठिकाणी त्या चेंडूला लागली आणि कॅच आउट होऊन मात्र खऱ्या अर्थाने प्रमोद माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय युवराज. आता 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असणार आहे, ते मात्र बारणे संघाला. गोलंदाजीसाठी अमर हा गोलंदाज. एका बाजूने 23 धावा वाचवाव्या लागतील मालेवाडी संघाला, तर दुसऱ्या बाजूने 23 धावा कराव्या लागतील त्या सानिया 11 बारणे संघाला. आणि स्वतः संघाचा संघ कर्णधार आपण पाहतोय जर्सी नंबर 45 चेतन स्ट्राईक एंडवरती. 6 चेंडू 23 धावा. अमर या गोलंदाजाचा पहिला चेंडू या ठिकाणी फेस करण्यासाठी डावखुरा आक्रमक फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. टाळ्यांच्या गजरात या षटकाला सुरुवात होते. 6 चेंडू 24 धावांचा थरार. फटका पहिला या ठिकाणी फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याच्याही आवाक्याच्या पलीकडे. तत्पूर्वी मिळतायत 2 धावा. आता 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. 2 ते 3 मोठे फटके या सामन्याला मात्र सानिया 11 बारणे संघाच्या बाजूने घेऊन जाऊ शकतात. दुसऱ्या बाजूने 1-2 चांगले निर्धाव चेंडू किंवा एकेरीचे चेंडू खऱ्या अर्थाने मालेवाडी संघाला मात्र कमबॅक करून देतील पुन्हा एकदा.
या सामन्यामध्ये. हा चेंडू थोडासा अतिरिक्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. पंच आमच्याकडे वळून सांगतायत की एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. ती मात्र बारणे संघाच्या खात्यावरती. सानिया 11 बारणे संघ. एक्स्ट्राची धाव 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. येणारे 5 चेंडू 5 चौकार जर आले किंवा 2 ते 3 षटकार जर आले तर हा सामना मात्र बारणे संघाच्या बाजूने झुकू शकतो. परंतु अमर हा चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. तो हे फटके मारून देणार का, या जर तरच्या गोष्टी आपण या षटकामध्ये आता मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आपण सध्या पाहतोय. दांडी गुल केली जाते. चेतन जो स्वतः कॅप्टन होता सानिया 11 बारणे संघाचा, त्रिफलाचीत केला जातोय. तो मात्र गोलंदाज अमर कडून आणखीन एक 4थ्या क्रमांकाचा धक्का लागतोय सानिया 11 बारणे संघाला. जसे चेंडू वाढत जात आहेत तसं जड होत गेलं ते मात्र सानिया 11 बारणे संघासाठी. वर्चस्व ठेवलं ते गोलंदाज मालेवाडी संघाच्या गोलंदाजांनी. त्रिफलाचीत झाल्यानंतर नवीन फलंदाज त्या ठिकाणी दाखल झाला शुभम. 4 चेंडू 20 थोडंसं कठीण आहे, परंतु फटके चांगले खेळले तर हा धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो. वेगवान चेंडूने पुन्हा एकदा सांगता होते निर्धाव चेंडूची. आता येणारे 3 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. जवळजवळ सामना मात्र या ठिकाणी मालेवाडी संघाच्या बाजूने झुकलेला दिसून येतोय. केवळ औपचारिकता आणि गोलंदाजीची चुकी मात्र खऱ्या अर्थाने बारणे संघाला या सामन्यामध्ये आणू शकते. सलगचे निर्धाव चेंडू आणि पराभवाच्या छायेमध्ये सध्या सानिया 11 बारणे संघ आपल्याला दिसून येतोय. मी अंबारपाडा संघाला विनंती करेल की आपण लगेचच या ठिकाणी जॉईन व्हायचंय, कारण आपल्या संघाला मात्र खऱ्या अर्थाने यानंतर 3ऱ्या मॅचमध्ये आपल्याला गोलंदाजी करायची आहे. पुढील चेंडू केवळ औपचारिकता. हा फटका खेळलाय बराच काळ चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय, परंतु हा चौकार येऊन आता मात्र विजयाच्या अगदी समीप आपण मात्र येऊ शकत नाहीये. जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये सानिया 11 बारणे संघ जाऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. केवळ औपचारिकता आपण पाहतोय या सामन्यामध्ये. मालेवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण आंबोट संघाचं वर्चस्व पाहिलं, विजय पाहिला, आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी मालेवाडी संघाने विजय संपादन केलाय. आणि यानंतरचे मॅच असणार आहे ते मात्र हंबारपाडा आणि दोस्ती ग्रुप मार्केवाडी. तर दोन्ही संघांना विनंती आहे की लगेचच आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायचं आहे. या मॅचचा हिरो आपण या ठिकाणी तेजस, जो 14 चेंडूंमध्ये तब्बल 40 ही धावसंख्या त्याने त्या ठिकाणी केली आणि गोलंदाजी करताना 1 विकेट देखील त्याने कमावली आहे. तर या मॅचचा हिरो ठरतोय वन अँड ओनली तेजस. आणि यानंतर मी मायक्रोफोनवरती या ठिकाणी आमंत्रित करतो आपल्या सर्वांचे लाडके समीरजी सोमणे सर.